आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी आणि चटपटीत असा पोह्यापासून नाश्ता, बघता क्षणी खावासा वाटणारा। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। इथं लागणार आहेत आपल्याला वाफवलेले बटाटे, ज्यांना मी वाफलून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत आणि मॅश करून घेतलेले आहेत। आणि इथं मोठी एक वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि बटाटे मी 5 घेतलेले आहेत। आता मी छान 4-5 लोकांसाठी हा नाश्ता बनवत आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं बटाटे आणि पोहे घेऊ शकता। बस 2 बटाटे घेतले तर छोटीशी एक वाटी पोहे घेतले तरी चालतील। आता हा नाश्ता मी छान 4-5 माणसाच्या हिशोबाने बनवत आहे। तर इथं बटाट्यामध्ये मी पोहे घालून घेतलेले आहेत। आता याच्यात आपण थोडेसे बाकीचे जिन्नस घालून घेऊयात, ज्याच्यामध्ये मी टाकून घेते 1 वाटी, म्हणजे मध्यम आकाराची वाटी आहे, बारीक कट केलेली शिमला मिरची। त्याच वाटीने 1 वाटी बारीकसर कट केलेला कांदा आणि त्याच वाटीने 1 वाटी खिसून घेतलेलं गाजर। गाजराचं जे वरचं साल असते ना, ती छान वरची चाकूने किंवा जे आपण बटाट्याच्या साली काढायचं असते ना, त्याने काढून घ्यायची आणि नंतर गाजर खिसून घ्यायचं। सोबतच मस्त अर्धी वाटी बारीकसर कट केलेली फ्रेश कोथिंबीर घालून घेत आहे। सोबतच इथं टाकून घेते चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर इथं टाकून घेते लाल चटणी। तर तुम्हाला नाश्ता तिखट किती करायचा आहे त्याच्या हिशोबाने लाल चटणी ॲड करू शकता। सोबतच इथं टाकून घेत आहे मी काळ्या मिऱ्याची पावडर चिमूटभर, सोबतच अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि काळ्या मिऱ्याची पावडर आवर्जून घाला, खूप भारी टेस्ट येते नाश्त्यामध्ये। तर आपल्याला ह्या सर्व जिन्नस छान मस्त हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल ॲड करायचं नाही, कारण बटाट्याचं, भाज्यांचं आणि पोह्याचं जे मॉइश्चर असतं ना, त्याच्यामध्येच हे बॅटर बनून तयार होतं। मस्त छान हाताने एकजीव करून घ्यायचं। नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्याच्या पद्धतीनेच इथं एकजीव करायचे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। आता लगेचच याचे आपल्याला नाश्ते बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या हिशोबाने नाश्त्याचा आकार देऊ शकता, तुम्हाला कसा नाश्ता बनवायचा आहे। तर इथं मी मासे नसतात का, माशासारखा थोडाफार इथं मी नाश्त्याचा आकार बनवत आहे। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने नाश्ते बनवून घेऊ शकता। तर इथं मी सर्व नाश्ते या पद्धतीनेच बनवलेले आहेत। तुम्ही याचे कटलेट बनवू शकता किंवा रोल्स बनवू शकता किंवा बॉल बनवू शकता, हवं तो तुमच्या हिशोबाने नाश्ता बनवू शकता। तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं नाश्ते तयार करून घेतलेले आहेत। तर आता मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये आपण नाश्ते सोडून घेऊयात। तेल छान गरम करायचं आणि नाश्ता तळताना गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान खरपूस असे इथं नाश्ते तळून घ्यायचे। रेसिपी अगदी सोपी आहे आणि बनवायला तर तुम्ही पाहिलीच असेल, खायला देखील तेवढीच टेस्टी लागते। नक्की एक वेळेस तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा। बऱ्याचदा काय होतं, 4च्या वेळेस आपण चहा बनवतो, त्या चहाच्या टायमिंगला आपल्याला काहीतरी चटपटीत नाश्ता खायचं मन होतं किंवा बऱ्याचदा आपले मुलं शाळेतून आल्यावर त्यांना स्नॅक्स वगैरे काहीतरी खायचं मन होतं, त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।